रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठं यश मिळालंय। रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अर्थात RGPPL कंपनीने प्रलंबित मालमत्ता करांपैकी 50% रक्कम जमा करत 7 कोटी रुपयांहून अधिक निधी संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला आहे। सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीतील मालमत्ता कर अनेक वर्षांपासून थकीत होता। वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने 3ही ग्रामपंचायतींनी अखेर जप्तीची नोटीस बजावली। त्यानंतर कंपनीने कराची रक्कम जमा केल्याची माहिती गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या यशाचे श्रेय 3ही गावांच्या सरपंचांसह या लढ्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे यशवंत बाईत यांना देण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकजुटीने आणि कायदेशीर प्रक्रियेच्या प्रभावी वापरामुळे गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झालाय। ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या लढ्याचे हे एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उदाहरण मानले जात असून या निधीतून विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। गॅस अँड पॉवर कंपनीचं करायच्या संदर्भात काय वेलदूर, रानवी आणि अंजनवेल या 3 ग्रामपंचायतीचा जो लढा होता त्या लढ्याला ओळख होण्याचं यश याला प्राप्त झालेलं आहे, यश आलेलं आहे। आणि या 3ही ग्रामपंचायतीचा 50% कर जो आहे तो आता त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटला वर्ग झालेला आहे। या संदर्भात बैठक देखील पंचायत समितीमध्ये झाली होती। त्या बैठकीमध्ये आम्ही इथल्या प्रशासनाला म्हणजे खास करून BDOनी या संदर्भातला पुढाकार घेतला होता। ग्रामसेवक असेल आणि आमचे सर्व सामान्य सदस्य सारिका रावणकर असेल आणि हे संबंधित सरपंच असेल आणि खास करून मी अभिनंदन करेन बाईत साहेबांचं, कारण बाईत साहेबांनी या संदर्भातला लढा जो आहे तो जिवंत ठेवला आणि त्या लढ्याला आता पूर्णत्वाच्या दिशेनं जाण्याची म्हणजे जी काय 50% सुरुवात आहे ती झालेली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आता अंजनवेल ग्रामपंचायतीला 4,75,54,158 रुपये, रानवी ग्रामपंचायतीला 1,24,37,042 रुपये आणि वेलदूर ग्रामपंचायतीला 1,01,29,527 रुपये इतका जो कर आहे तो त्यांच्या ग्रामपंचायत